देवतारी झाला कोण मारी अशी प्रचिती एका तरुणाला आली। कुत्रे मागे लागल्यानं बचाव करण्यासाठी पळत असताना विहिरीत पडलेल्या तरुणाला तिसऱ्या दिवशी सुखरूप विहिरीबाहेर काढण्यात यश आलंय। संदीप ओमकार घटकवडे, वय वर्ष 30, राहणार वाढवणा, तालुका जालना, हा पिशोर तालुका कन्नड येथील आपल्या नातलगाकडे आला असता मंगळवार सायंकाळी 3 कुत्रे मागे लागल्याने कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी पळत असताना प्रकाश डहाके यांच्या अंजना मध्यम प्रकल्पाखालील भूमिगत विहिरीत पडला। विहिरीत 15 ते 16 फूट पाणी असल्याने तो पाण्यावर बुचकळला। त्याने पुन्हा प्रयत्न करून विहिरीतील दोरीला आणि पाईपला धरले। त्याच अवस्थेत त्याने आरडाओरड करून 2 दिवस आणि 2 रात्र उपाशी पोटी काढल्या। विहीर ही निर्मनुष्य ठिकाणी असल्याने त्याचा आवाज कोणालाच ऐकू आला नाही, परंतु गुरुवारी दुपारी 2 ते 3 मुले मध गोळे करण्यासाठी सदरील विहिरीजवळ चिकूच्या बागीचात गेले असताना विहिरीत पडलेल्या संदीपला त्याची कुणकुण लागली। त्याने पुन्हा आरडाओरडा करताच मुले तिथून पळत जाऊन त्यांनी शेताशेजारील शेतकरी राजू नवले यांना याबद्दल सांगितलं। राजू नवले यांनी ग्रामपंचायत सदस्य गणेश मोकासे यांना फोनद्वारे सदरील माहिती दिली। त्यांनी बीट अंमलदार संजय दराडे यांना सदरील घटनेची माहिती देण्यात आली। लगेच बीट अंमलदार वसंत पाटील यांनी गणेश मोकासे आणि काही सामाजिक कार्यकर्ते यांच्या समवेत सदरील विहिरीच्या ठिकाणी गेले आणि दोरीच्या साहाय्याने तिसऱ्या दिवशी संदीपला सुखरूप विहिरीबाहेर काढले। प्रकाश मैंद, MCN न्यूज, पिशोर।